सूर्य आला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लहानपणापासूनच टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असे. टिळकांचे लहानपणीचे नाव केशव असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. सर्वजण टिळकांना लाडाने बाळ म्हणत असे. त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझे सदैव झुकते, मान माझे सदैव झुकते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजातच सर्वांचे डोळे दिपून जाऊ लागले. टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांची बंडखोर कृती आणि कणखरपणा लहानपणापासूनच दिसत होता. जाता जाता एवढेच बोलून जाते की हरणाची गती आणि सिंहाची छाती, हरणाची गती आणि सिंहाची छाती, क्षणात 2 तुकडे करणारा एकच गाव आहे, क्षणात 2 तुकडे करणारा एकच गाव आहे. ज्याचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे, ज्याचे नाव घेता इंग्रजांना घाम फुटत असे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे. नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते, समृद्ध लेखनीची जळती मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केशरीचा एक एक लेख होता, पण आग केशरीचा एक एक लेख होता. त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला, त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला. उद्यास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला, स्वातंत्र्य सूर्य आला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे थोर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. टिळकांना लहानपणापासून बाळ असे म्हणत, म्हणून त्यांचे नाव बाळ असे पडले. लोकमान्य टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार होते. त्यांना गणित हा विषय खूप आवडायचा. गणित, तत्वज्ञान व कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले होते. त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सव सुरू केले. म्हणूनच मला वाटते की देश आजाद करने की जिनमें थी खूब ललक, देश आजाद करने की जिनमें थी खूब ललक, उनका नाम है लोकमान्य बाल गंगाधर टिळक, उनका नाम है लोकमान्य बाल गंगाधर टिळक. त्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक, ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक, ते तडफदार नेते लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक. अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढण्यातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते. ते लहानपणापासून स्पष्ट वक्ते होते. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी इंग्रजांना
लोकमान्य टिळक यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वता असे होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा त्यांनी दिली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई असे होते. त्यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रेरणा आहे. मी आता 5वी शिकते. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व आईचे नाव पार्वतीबाई असे होते व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गौरी आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. आज 23 जुलै म्हणजे लोकमान्य टिळक यांची जयंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. सर्वांना माझा नमस्कार. ज्यांच्या विचाराने लोक झाले प्रेरित ते तडफदार नेते लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. त्यांना घरात सर्वजण लाडाने बाळ असे म्हणतात. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. लहानपणापासून ते सृष्टीत होते. त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच बोलावं वाटते. रत्नाची खाण रत्नागिरी फेडले भुवरी. आज नतमस्तक मी त्या लोकमान्य टिळकांच्या वरी. लोकमान्य टिळकांच्या वरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करत आहोत. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांचे लहानपणी नाव बाळ असे होते म्हणून त्यांचे नाव बाळ असे पडले. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. मी इयत्ता 5वी शिकते. आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. लोकमान्य टिळक त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.